राज्यभरात आज पावसाचा इशारा। रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांसह पुणे आणि सातारा घाटमाथा भागांना पावसाचा ऑरेंज अलर्ट। पालघर, ठाणे, मुंबई, सिंधुदुर्ग जिल्ह्यांसह नाशिक आणि कोल्हापूर घाटमाथा भागांना येलो अलर्ट। पुण्यात हिंजवडीच्या फेज 3 परिसरात पाणी साचलं। भोईरवाडी परिसरात पाणी साचले तर हिंजवडी भागात वाहतूक मंदावली। पुण्यात खडकवासला धरणातून 2000 क्युसेक वेगाने विसर्ग होणार। नदीकाठ परिसरातील नागरिकांनी खबरदारी घेण्याचं आवाहन। पावसाचा जोर वाढल्यास विसर्ग वाढवण्यात येणार। आळंदीत मुसळधार पावसाला सुरुवात। इंद्रायणी नदीला पाण्याचा वेग वाढल्याने प्रशासन आणि एनडीआरएफ पथक सज्ज झाले। मुंबईत सकाळपासून जोरदार पाऊस। दादर, माटुंगा, वरळीत जोरदार पाऊस। मुंबईसाठी हवामान खात्याद्वारे ऑरेंज अलर्ट। रायगड जिल्ह्यातील नद्यांच्या पाणी पातळीत मोठी वाढ। कुंडलिका नदीनं धोका पातळी ओलांडली। अंबा नदीनं इशारा पातळी ओलांडली। आता पाताळगंगा नदी इशारा पातळीपर्यंत पोहोचली आहे। रायगडच्या नागोठणेमध्येही पूरस्थिती। कोल्हापुरातील सर्वच धरण क्षेत्रात धुवाधार पाऊस। पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत मात्र 5 इंचाची घट। पंचगंगेची पाणी पातळी 25 फुटांवर तर राजारामसह 17 बंधारे पाण्याखाली। वाहतूक विस्कळीत। पर्यायी मार्गाने वाहतूक सुरू। अहिल्यानगर जिल्ह्यात रिमझिम पावसाला सुरुवात। सकाळपासून सुरू पावसामुळे नागरिकांची तारांबळ। कामावर जाणारे नागरिक, शालेय विद्यार्थ्यांचा हाल तर नगर शहरातील वाहतुकीवरही परिणाम। नाशिकमध्ये सकाळपासून पावसाचा जोर वाढला। रामकुंड आणि गोदा घाट परिसरात गोदावरीची पाणी पातळी वाढली। नाशिकला पावसाचा येलो अलर्ट। नवी मुंबईत पावसाची संततधार। तुर्भे रेल्वे स्थानकाच्या भुयारी मार्गात साचलं पाणी। पावसामुळे नोकरदारांचा हाल। कोल्हापुरात आजरा तालुक्यात भादवण फाट्याजवळ गुलमोहराचं झाड रस्त्यावर उन्मळून पडलंय। झाड पडल्यानं कोल्हापूर आंबोली मार्गावरील वाहतूक विस्कळीत। 2 तासात मार्गावरील झाड हटवत वाहतूक सुरळीत। महाबळेश्वरमध्ये मुसळधार पाऊस। पावसामुळे महाबळेश्वर तापोळा रस्ता खचला। रस्ता खचल्यामुळे वाहतूक पूर्णपणे बंद। 16 विभागातील जनजीवन विस्कळीत। नंदुरबार जिल्ह्यात मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस। पाताळगंगा नदीला पूर आल्यानं ब्रिटिशकालीन बंधारा ओव्हरफ्लो। पुढील काही तासात मुसळधार पावसाची शक्यता। रायगडच्या अनेक तालुक्यात शाळा महाविद्यालयांना सुट्टी जाहीर। रायगड जिल्ह्याला आज रेड अलर्ट जारी। पावसाचा जोर वाढल्यानं प्रशासनाचा निर्णय। पश्चिम रेल्वे 10 ते 15 मिनिटं उशिराने रात्रीपासून मुंबईत पावसाची संततधार। पावसाचा पश्चिम रेल्वेवर परिणाम। मुंबई आणि उपनगरात रात्रीपासूनच संततधार। मध्य रेल्वेची वाहतूक 10 ते 15 मिनिटं उशिराने पावसामुळे सखल भागात पाणी साचण्यास सुरुवात। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।